प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रभू महान आहे प्रियानो, त्याची दया सनातन आहे. आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ की त्याने आत्तापर्यंत आपल्याला सांभाळलेलं आहे. आमच्या प्रत्येक प्रसंगामध्ये प्रभूने आम्हाला त्याची कृपा दिलेली आहे. खरोखर प्रभू महान आहे प्रियानो. आजच्या विषयाकडे आपण जात असताना आजचा विषय जर आम्ही पाहिला प्रियानो, येशू पाण्यावरून चालतो. जीसस वॉक्स ऑन वॉटर. त्यानं मला सांगू द्या, हे हेडिंग जरी वाचलं तरी आपल्याला लक्षात येतं की येशू पाण्यावरून चालतो. या सृष्टीचा आणि पाण्याचा जर नियम पाहिला तर प्रियानो आम्हाला माहिती आहे की प्रत्येक जड वस्तू ती पाण्यामध्ये काय करते, बुडते. परंतु या अध्यायामध्ये आम्ही पाहणार आहोत प्रियानो, या सृष्टीच्या या पाण्याच्या नियमाच्या विरोधात जाऊन देवबाप गोष्टी करतो प्रियानो. हालेलुया. मत्तेयाचा 14वा अध्याय आणि 22व्या वचनापासून पुढे जर आम्ही वाचलं तर त्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा. असे म्हणून त्याने लागलेच शिष्यांना लावून दिले. त्याने म्हणजे कोण? येशूने शिष्यांना लावून दिले. म्हणजे त्यांना सांगितले की तुम्ही पलीकडे जा. आणि येशू कुठे गेला? प्रार्थनेसाठी गेला. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर एकांती गेला. आणि रात्र झाल्यावरही तो ते एकटाच होता. प्रियानो मला सांगू द्या, येशू या ठिकाणी आपल्या शिष्यांसोबत नाही आहे. शिष्यांनाच त्यांनी सांगितलं की तुम्ही पलीकडे जा आणि येशू एकांती डोंगरावर प्रार्थनेसाठी गेलेला आहे प्रियानो. म्हणजे मला सांगू दे प्रियानो, येशूच्या जीवनात सुद्धा प्रार्थनेची वेळ होती प्रियानो. म्हणजे प्रार्थना किती महत्त्वाची आहे. स्वतः येशू देव असूनही जर त्याला प्रार्थनेची गरज आहे तर आम्हाला किती विशेष करून आहे प्रियानो. येशू एकांती गेला, तो रात्र झालेही तरी तो परत आला नाही. म्हणजे त्याची प्रार्थना सातत्याने चालू होती. आणि तो तिथे एकटा होता. एकटा प्रभू प्रार्थनेसाठी गेला होता प्रियानो. आमची सुद्धा ती एक वेळ असावी की ज्यावेळेस आम्ही एकटे असावेत प्रियानो. ज्यावेळेस एकटा असतो त्यावेळेस आम्ही प्रभूची प्रार्थना करावी. एकांत वेळ आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं प्रियानो. आज या जगिक जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रियानो मला सांगू द्या, आपण खूप व्यस्त झालेलो आहोत. आमच्या गोष्टी, आमची परिस्थिती, आमच्या गरजा, आमच्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही इतके गुरफटून गेलेले की आमच्या जीवनात एकांत हा नाही आहे, की जो प्रार्थनेसाठी गरजेचा आहे, जो प्रभूच्या सानिध्यासाठी गरजेचा आहे प्रियानो. स्वतः देव असून येशू त्या ठिकाणी एकांत गेला होता प्रियानो. आज आम्हालाही आमच्या प्रार्थनेसाठी वेळ देण्याची गरज आहे. ते प्रार्थनेची वेळ आमच्यासाठी असणे गरजेचे आहे. ते एकांत वेळ आमच्या जीवनामध्ये असण्याची गरज आहे प्रियानो. हालेलुया. पुढे जर आपण 24व्या वचनामध्ये जर पाहिलं, इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. आता इथं काय झालेलं आहे? येशू त्या शिष्यापासून दूर गेलेला आहे, प्रार्थनेसाठी गेलेला आहे, एकटा गेलेला आहे. आणि इकडे शिष्य आहेत. शिष्य कुठे आहेत? तारूमध्ये आहेत. आणि तारूमध्ये ज्या ठिकाणी ज्यावेळेस ते समुद्रातून जात आहेत प्रियानो, तिथे काय होता? वारा तोंडचा होता. तोंडचा म्हणजे काय? मोठा वारा, वादळ. प्रियानो मला सांगू द्या, आणि ते वारं कसं आलं की ज्यावेळेस येशू त्यांच्याबरोबर होता तेव्हा ते वादळ नव्हतं. प्रियानो मला सांगू द्या, येशू ज्यावेळेस त्यांच्यापासून दूर गेला, येशू त्यांच्यापासून एकांती निघून गेला. आणि ज्यावेळेस शिष्य एकटे होते प्रियानो, त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये तो तोंडचा वारा आला. तो अचानक आला प्रियानो. तिथं मला सांगू द्या प्रियानो, जसं येशू दूर गेला लगेच तिथं वादळ आलेलं नाही, अचानक. प्रियानो मला सांगू द्या, तर तोंडचा वारा म्हणजे कदाचित आमच्या जीवनात आलेली निराशा असेल. तो तोंडचा वारा म्हणजे कदाचित आमच्या जीवनामध्ये आलेली वाईट परिस्थिती असेल. तो तोंडचा वारा म्हणजे कदाचित आमच्या जीवनामध्ये आलेली आजाराची परिस्थिती असेल. तो तोंडचा वारा म्हणजे कदाचित आमच्या जीवनामध्ये आलेली आर्थिक अडचण असेल प्रियानो. तो तोंडचा वारा म्हणजे आम्हाला निराशेमध्ये घेऊन जाणारी एखादी परिस्थिती असेल प्रियानो. मला सांगू द्या, जसं ते वादळ त्या ठिकाणी अचानक आलं, तसंच कधी आमच्या जीवनामध्ये सुद्धा हे तोंडचा वारा म्हणलेली परिस्थिती, तोंडचा वारा म्हणलेली निराशा, तोंडचा वारा म्हणणारी आम्हाला
खाली टाकणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनात येतील प्रियानो. परंतु मला सांगू द्या, त्या पुढच्या वचनामध्ये जर आम्ही वाचलं, जरी तिथं वादळ आलेले, जरी तिथं संकट आलेले, पुढे गोष्टी पाहूयात प्रियानो. काय झालं तेव्हा रात्रीच्या तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्याच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून. या ठिकाणी काय झालं प्रियानो, तोंडचा वारा आला तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. त्याच्या आधीच्या वचनामध्ये आपण पाहिलं, येशू त्यांच्यापासून दूर गेला होता. कुठे गेला होता? प्रार्थनेसाठी गेला होता. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की या ठिकाणी तारू हैराण झालेले, ते शिष्य हैराण झालेले, तारू बुडते, समस्या आलेली आहे, येशू काय झालेले त्यांच्याकडे येत आहे. आणि तो कसा येत आहे प्रियानो? पाण्यावरून चालत. हालेलुया. येशू ज्या वेळेस प्रियानो, मला सांगू द्या, आम्ही समस्येच्या परिस्थितीत असतो, आम्ही निराशेच्या परिस्थितीत असतो, आम्ही आजाराच्या परिस्थितीमध्ये असतो प्रियानो, मला सांगू द्या, येशू आमच्याकडे येतो प्रियानो. येशू तिथं पाण्यावरून चालत येते. नियमाच्या पलीकडे जाऊन प्रभू आमच्यासाठी मदतीचा हात घेऊन येतो प्रियानो. मला सांगू द्या, येशू त्यांच्याकडे येत आहे. आणि प्रियानो, मला सांगू द्या, तिथे काही गोष्टी घडल्या. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. किती विचित्रपण आहे प्रियानो. ते येशूला ओळखू शकले नाही, जो काही काळापूर्वीच त्यांच्या बरोबर होता. त्या येशूला ते ओळखू शकले नाही. त्यानं मला सांगू द्या, बऱ्याचदा आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा काही काळात येतो, अशा काही वेळेत येतो प्रियानो, आम्ही प्रभूला विसरून जातो. आम्ही प्रभूची ओळख आम्ही विसरतो. प्रभू जो दया करणारा आहे, प्रभू जो प्रीती करणारा आहे, प्रभू जो सांभाळणारा आहे, त्या प्रभूला आम्ही विसरतो प्रियानो. इथं असंच झालं. शिष्य जे काही काळापूर्वीच येशू त्यांच्याबरोबर होता, आता ते काय झाले? घाबरले. त्यांना वाटलं, हे कोण आहे? हा येशू आहे? कोण आहे? भूत आहे. अशा पद्धतीने ते ओरडू लागले प्रियानो. मग परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. प्रेज गॉड. प्रियानो, मला सांगू द्या, आज तुम्ही बुडण्याच्या परिस्थितीत आहात काय? आज तुम्ही निराशेच्या परिस्थितीत आहात काय? तुम्ही आजाराच्या परिस्थितीत आहात काय? प्रभू या ठिकाणी म्हणत आहे, धीर धरा, मी आहे. हालेलुया. त्या परिस्थितीला म्हणा की प्रभू आहे. हालेलुया. तो प्रभू म्हणत आहे, मी आहे, तुम्ही घाबरू नका, भिवू नका, धीर धरा. आम्हाला धीर धरण्याची गरज आहे प्रियानो. बऱ्याचदा आम्ही धीर न धरल्यामुळे आमच्या जीवनात अनेक गोष्टी आम्ही काय केलेले आहेत? आमच्या जीवनातून निघून गेलेले आहेत प्रियानो. धीर धरणं खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी स्वतः येशू सांगत आहे, धीर धरा, मी आहे. जिथे येशू आहे तिथे गोष्टी संपणार नाहीत. जिथे येशू आहे तिथे निराशा खूप काळ राहणार नाही. जिथे येशू आहे प्रियानो, तिथे आजार जास्त काळ राहणार नाही. जिथं येशू आहे तिथं समस्या जास्त काळ राहणार नाही प्रियानो. तिथं येशू आला, तिथं तोंडचा वारा आला होता, शिष्य बुडू लागले होते, तारू बुडू लागला होता, परंतु येशू तिथे आला माझ्या देव बाबा. कारण तो प्रभू आमची काळजी घेतो. तो येशू काय म्हणाला? भिवू नका, धीर धरा, मी आहे. प्रियानो, मला सांगू द्या, आज तो प्रभू म्हणत आहे, आज कुठल्या परिस्थितीतून जाते माझ्या मुला, माझ्या मुली, घाबरू नको, मी आहे. तुला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मी आहे. तुला त्या निराशेतून बाहेर काढण्यासाठी मी आहे. जिथं तुला मार्ग सापडत नाही तिथे मी आहे. तो प्रभू आज आम्हाला म्हणत आहे प्रियानो. त्याच्या पुढच्या वचनामध्ये पाहूया. खूप सुंदर गोष्ट त्या ठिकाणी दिलेली आहे प्रियानो. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. काय त्या ठिकाणी पेत्राचा विश्वास पहा, कृती करण्याची त्याची तयारी आहे प्रियानो. मला सांगू द्या, आम्ही येशूबरोबर चालण्यासाठी तयार असावं. त्या ठिकाणी पेत्र म्हणाला, प्रभूजी, तुम्ही असाल तर मला सुद्धा यायचं आहे. आज आम्ही तयार आहोत का? आम्ही आमच्या प्रभूकडे जाण्यासाठी प्रियानो, मला सांगू द्या, त्याने म्हटले येशूने म्हटले ये. हालेलुया. आम्ही ज्यावेळेस विश्वासाची एक कृती दाखवतो, आम्ही विश्वास दाखवतो, प्रभू म्हणतो कर, मी तुझ्याबरोबर आहे. प्रभू म्हणतो पाऊल टाक, मी तुझ्याबरोबर आहे. आज आम्ही विश्वासाचं पाऊल टाकूया. आज आम्ही विश्वासाचं पाऊल टाकण्यासाठी तयार आहोत का प्रियानो? तो प्रभू म्हणतो, तू ये, मी तिथं आहे. कुठली निराशा असेल तिथं मी तुझ्याबरोबर आहे. मग काय झालं? तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, मला सांगू द्या, जो येशू करू शकला तो पेत्र इथं करत आहे. जो येशू पाण्यावरून चालत होता तो पेत्रही या ठिकाणी पाण्यावर चालत आहे. का? तर त्या ठिकाणी त्यांनी प्रभूच्या
शब्दावर विश्वास ठेवला. येशूची आज्ञा त्या ठिकाणी त्यांनी मानली आणि पेत्र सुद्धा पाण्यावरून चालू लागला. प्रियानो, मला सांगू द्या, ज्यावेळेस प्रभूची आज्ञा आहे, ज्यावेळेस प्रभू आम्हाला एखादी गोष्ट करायला सांगतो आणि ज्यावेळेस आम्ही ती विश्वासाने करतो प्रियानो, अशक्य ते शक्य होतं. प्रियानो, जे नियमाच्या पलीकडे जाऊन आम्ही आमच्या जीवनात सुद्धा कार्य करू शकतो, परंतु आम्हाला देवाच्या शब्दावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. पुढे काय झालं प्रियानो, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओढून म्हणाला, प्रभूची मला वाचवा. प्रियानो, मला सांगू द्या, ज्या वेळेस पेत्र त्या पाण्यावरून चालू लागला, मला सांगू द्या, त्याची नजर अवतीभोवती गेली. त्याची नजर आजूबाजूच्या त्या प्रशस्त त्या ठिकाणी त्या पाण्याकडे गेली आणि तो सगळं काही पाहून तो काय करू लागला, घाबरू लागला. तो घाबरला प्रियानो, आणि तो बुडू लागला. प्रियानो, मला सांगू द्या, या जीवनाच्या प्रवासामध्ये, या जीवनाच्या समुद्रावरून आम्ही चालत असताना प्रियानो, आम्ही आमची निराशा पाहतो, आमची परिस्थिती पाहतो, आमचे आजार पाहतो, आमच्या अडचणी पाहतो आणि आम्ही म्हणतो की प्रभू, मी काहीच करू शकत नाही. आम्ही निराश होतो आणि आम्ही बुडायला लागतो. प्रियानो, मला सांगू द्या, आम्ही ज्यावेळेस जगातल्या गोष्टींकडे लक्ष लावू तर आम्ही बुडू, परंतु ज्यावेळेस आम्ही त्या प्रभूकडे लक्ष लावू प्रियानो, आम्ही बुडणार नाही. प्रियानो, मला सांगू द्या, येशूने तक्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? प्रियानो, मला सांगू द्या, जरी पेत्राने विश्वासाने पाऊल टाकलं, जरी त्या ठिकाणी तो चालू लागत होता, थोडासा विश्वास त्याचा डळमळला प्रियानो, आणि विश्वास डळमळला, तो बुडू लागला. त्या ठिकाणी येशूने सोडलं का? नाही. येशूने काय केलं? आपला हात लांब केला आणि त्याला धरलं. प्रियानो, मला माहीत नाही येशू किती लांब तिथं असेल, की तो येशूच्या जवळ नव्हता. प्रियानो, येशूने त्याला ये म्हटलं होतं म्हणजे तो जवळ नव्हता. येशूने त्याला चल म्हटलं होतं म्हणजे तो जवळ नव्हता. येशूच्या जवळ तो जाण्याचा प्रयत्न करत होता, तो चालत होता. प्रियानो, मला सांगू द्या, येशूने हात लांब केला. प्रियानो, काय येशूचा हात आहे? तो अद्भुत हात आहे प्रियानो. तो अद्भुत हात आम्हाला जवळ धरतो प्रियानो. तो अद्भुत हात आम्हाला पकडतो प्रियानो. आज कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणत आहात की प्रभू, मी बुडत आहे, आज कुठली निराशा, आज तुम्हाला वाटत आहे की त्यात मी बुडत आहे, आज कुठली अडचण आहे की जी तुम्हाला वाटत आहे की प्रभू, यामध्ये मी बुडवून जात आहे, आज तो प्रभू येशूचा हात आमच्या जवळ आहे. तो प्रभू येशूचा हात येईल आणि आम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल. हालेलुया. मला माहीत नाही तो येशूने आपला हात किती लांब केला, माहीत नाही प्रियानो. मला सांगू द्या, आम्ही कुठे का असना, तो प्रभू आपला हात धरून आम्हाला बाहेर काढायला समर्थ आहे. आम्हाला फक्त आमचं लक्ष प्रभूकडे लावायचं आहे. जोपर्यंत पेत्राचं लक्ष प्रभूकडे होतं प्रियानो, तो चालत होता, तो बुडला नाही, तो घाबरला नाही. जसं त्याने आजूबाजूला पाहिलं, जसं त्यांनी परिस्थितीला पाहिलं प्रियानो, तो बुडू लागला. प्रियानो, मला सांगू द्या, आज आमचं लक्ष कुठं आहे? आज आमचं लक्ष त्या प्रभूकडे आहे का आज आमची परिस्थितीकडे आहे? आमच्या अवतीभोवती दिसणाऱ्या निराशेकडे आहे, अवतीभोवती दिसणाऱ्या आजाराकडे आहे, अवतीभोवती दिसणाऱ्या आमच्या संकटाकडे आहे? आज आपण विचार करूया. आम्ही आमचं लक्ष त्या प्रभूकडे लावू. आम्ही आमचं लक्ष त्या प्रभूकडे लावू प्रियानो, मला सांगू द्या, तो प्रभूचा हात येईल आणि त्या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढेल. येशूचा हात आला आणि पेत्राला त्या ठिकाणी पकडलं प्रियानो, तो बुडला नाही. हालेलुया. मग ते तारवातून चढल्यावर वारा पडला म्हणजे काय? तो थांबला. प्रियानो, मला सांगू द्या, आमच्या जीवनात आलेली परिस्थिती, आमच्या जीवनात आलेली निराशा ही थांबणार आहे, ती कायम काळ असणार नाही. प्रियानो, मला सांगू द्या, कदाचित तुम्हाला वाटत असेल, प्रभू अजून किती काळ अजून ही निराशेमध्ये मी राहायचं आहे, प्रभू किती काळ मी आजारामध्ये राहायचं आहे, किती काळ या परिस्थितीमध्ये अजून मी चालायचं. प्रियानो, मला सांगू द्या, त्या तारवामध्ये येशू आला आणि त्या ठिकाणी तो वारा पडला. हालेलुया. पडला म्हणजे थांबला. ती परिस्थिती थांबेल प्रियानो. ती निराशा निघून जाईल, ती समस्या निघून जाईल. जे काही तुम्ही अनेक काळापासून तुम्ही तो त्रासांचा सामना करत आहे प्रियानो, मला सांगू द्या, येशू येईल, येशूचा हात येईल आणि आम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल. आणि ज्यावेळेस येशू आमच्या तारवात येतो, आमची तारवाची म्हटलेली, वारा म्हटलेलं जे संकट आमच्या जीवनावर आलेलं आहे, ते सगळं काही स्थिर होईल प्रियानो. फक्त आम्हाला एक गोष्ट करण्याची गरज आहे, येशूवर लक्ष लावण्याची, येशूकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ते करू प्रियानो,
प्रभू अद्भुतरित्या आमच्या जीवनात कार्य करेल. प्रभूचा हात आम्हाला सांभाळेल. प्रभूचा हात आम्हाला उचलून धरेल. आज कुठल्या परिस्थितीतून तुम्ही जात आहे, कदाचित तुम्हाला वाटत आहे की नाही प्रभू मला अशक्य आहे, नाही प्रभू माझ्याने जमणार नाही. तुम्ही म्हणत असाल कदाचित प्रभू मी डुबून जात आहे, प्रभू माझ्याने सहन होत नाही. प्रियानो मला सांगू द्या, आज तो प्रभूचा हात तुमच्याबरोबर आहे. तो प्रभूचा हात तुमच्या पाठीवर, तुमच्या डोक्यावर जणू काय आहे आणि ते हात म्हणत आहे जणू काय भिवू नको माझ्या मुला, माझ्या मुली भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या अध्यायातून मला एकच गोष्ट सांगायची प्रियानो, जसा 2025 वर्षापूर्वी तो येशू पाण्यावरून चालला, जसा 2025 वर्षापूर्वी तो पेत्र पाण्यावरून चालला, तो बुडला असताना प्रभूने त्याला वाचवलं, तोच हात आज देखील आमच्यासाठी आहे. तोच हात आज आमच्यासाठी देखील उपलब्ध आहे. फक्त आम्हाला येशूकडे येण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस आम्ही येशूकडे येऊ प्रियानो, तो प्रभूचा हात आम्हाला सावरून धरेल, तो प्रभूचा हात आम्हाला सांभाळेल प्रियानो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू ही वचनं आशीर्वादित करो आणि आम्हाला त्याच्यामध्ये चालण्यासाठी त्याची कृपा दो. ओ तुला धन्यवाद. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो देव बापा. आम्ही तुझी खास स्तुती करतो, कारण तू चांगला परमेश्वर आहे. होय प्रभू, तुझा अद्भुत हात परमेश्वर आम्हाला वाचवतो. आमच्या आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये तो बाप्पा तुझा हात आम्हाला सांभाळतो म्हणून तुला धन्यवाद. तू आमची काळजी घेतो म्हणून तुला धन्यवाद. तुझी दया महान आहे म्हणून तुला धन्यवाद. तुझी दया सनातन आहे म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभू. ओ माझ्या देव बाप्पा, आम्ही स्वतःला तुझ्या हाती समर्पित करतो आणि परमेश्वर तुला आवडेल असं जीवन जगण्यासाठी तुझी कृपा दे. आमच्या निराशेमध्ये देखील आमची दृष्टी तुझ्याकडे लावावं, यासाठी तुझं मार्गदर्शन तू आम्हाला करते बाप्पा. तुला धन्यवाद देतो पिता, तुझी स्तुती करतो. सर्व गौरव प्रभू तुला दे. येशूच्या नावाती प्रार्थना विनंती करते म्हणून तू आहे. आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला आशीर्वादित देव, आशीर्वाद करो. घाबरू नका, कारण प्रभूचा हात तुमच्यावर आहे, प्रभूची कृपा तुमच्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद.